आपला अपमान झाला असता किंवा आपल्यावर वरिष्ठांची गैरमर्जी झाली असता तेही प्रकट करू नये. ठीक आहे. तर इथे ते सांगितलेलं आहे, आपला एखादा अपमान झालेला, माझा अपमान झाला, हे कोणासाठी चांगलं आहे किंवा कोणासाठी वाईट आहे? माझ्यासाठीच. माझा अपमान झाला, यातून शिकायचंही मलाच आहे, चांगली गोष्ट. आणि तो माझा अपमान झाला हे माझ्यासाठी पण वाईट गोष्ट आहे. त्यावेळेस मला तीच समजलं नाही म्हणून अपमान झाला. अज्ञानामुळं अपमान झाला किंवा एखादी गोष्ट वृत्तीमुळं अपमान झाला. तर ह्या दोन गोष्टी जे आहे हे कोणाला सांगितल्यानंतर तो ती गोष्ट तुम्हाला जर देऊ शकत असेल, गेलेला अपमान वापस करू शकत असेल, तर सांगण्यात मजा आहे. पण ते होणार नाही, ती भूतकाळात घडलेली घटना आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अपमान किंवा झालेली मानहानी ही कोणाजवळही सांगू नये. ती गमतीत जरी झालेली असेल तरी सांगू नये. किंवा आपल्या बाबतीत एखाद्याची गैरमर्जी झालेली आहे तर ती सांगण्यात काय अर्थ नाही. कारण ती गैरमर्जी त्या व्यक्तीची तुमची वैयक्तिक बाब आहे. ती त्या दोन व्यक्तीतच सॉल्व्ह होईल. आणि त्या दोन व्यक्तीच्या व्यतिरिक्त इतर लोक त्यात फक्त गमती म्हणून ती पाहतील किंवा तो प्रश्न म्हणून अनुत्तरित सोडून देतील, नवीन प्रश्न तयार करतील. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टीसाठी तुम्ही जे आहे पुढाकार घेऊ नये. अपमान कोणाला सांगू नये, कोणाची गैरमर्जी आहे असे कोणाला सांगू नये. दुसऱ्यांचे मन संतुष्ट ठेवण्याविषयी दक्ष असून दुसऱ्यांचा आशय लक्षात आणून त्याला जसे आवडेल तसे त्यांच्याशी वर्तन ठेवावे. आता हा पॉईंट खूप प्रॅक्टिकल आहे. जेव्हा तुम्हाला दुसऱ्यासोबत वागायचं आहे तर शेवटी काय, मन संतोषित पावणं हा जो प्रकार आहे तो सगळ्यांना आवडतो. माझं मन जे आहे त्यांनी सॅटिस्फाईड आहे, आपण म्हणतो ना की त्यांनी बोलल्याने सॅटिस्फाईड आहे. तर हे सॅटिस्फॅक्शन जे आहे ना, हे यथोचित बोलण्यानेच येतं. ती वस्तू प्रत्यक्ष मिळाली नाही तरी चालेल, पण आपल्याला कोणी आश्वस्त करेल असे शब्द जरी बोलले तरी आपण त्याच्याबद्दल कॉन्फिडंट होतो. ठीक आहे. काळानुसार ती गोष्ट तशीच घडेल की नाही घडेल, ही परिस्थिती बदलेल की तशीच राहील, याच्याबद्दल आपल्याला शाश्वती असते का? नाही, कोणीच सांगू शकत नाही. पण आजचे शब्द उद्याचा आधार आहे, म्हणून ते तुमच्या शब्दाच्या बाबतीत जे आहे ते त्या गोष्टी शोधतात. म्हणून ते वाक्य पुन्हा वाचते खूप चांगलं आहे. दुसऱ्यांचे मन संतुष्ट ठेवण्याविषयी दक्ष असून दुसऱ्यांचा आशय लक्षात आणून त्याला जसे आवडते तसेच त्यांच्याशी वर्तन ठेवावे. आत्ताच आपण ती गोष्ट पाहिली की मावशीचं ते प्रॉब्लेम चालू होतं. खरं तर आपल्याला ते डिस्टर्ब होत होतं. ठीक आहे, त्यांचं ते बोलणं होतं, ते माझं कान तिकडे चाललं होतं. पण लगेच ती गोष्ट लक्षात आली की ते काहीतरी अशाविषयी बोलत आहे की त्यांचं ते दवाखान्यातली जी काही माहिती आहे त्यांना टाकायची आहे, त्यांनी तयार केलं, त्याच्यावर ते अपलोड करायचं आहे. तर ते एखाद्याच्या व्यक्तीला काय ती गोष्ट एखादी अडकून पडलं की त्यातून ते बाहेर निघू शकत नाही जोपर्यंत ती कंप्लीट होत नाही तोपर्यंत. ते का होत नाही प्रश्न त्यांच्या डोक्यात शंकेच्या स्वरूपात फिरत राहतात. तर मग हे आशय जर लक्षात नसता आला तर आपण त्यांना ओरडलो असतो किंवा चिडलो असतो आणि त्यांना त्यांच्या त्या दिवसभराच्या कामावर त्याचा परिणाम झाला असता. बस, मग एक सोपी गोष्ट आहे की एखादी घटना घडली, एखादी वाक्य बोलायचं असेल तर त्याला काय आशय अपेक्षित आहे तो जास्त इम्पॅक्ट आहे. मिरर इफेक्ट नाही पाहिजे आपल्याला. तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्हाला दिसतं नाही पाहिजे. त्याला जे पाहिजे आहे ते आशय आपल्याला लक्षात आला पाहिजे. त्याला काय दाखवायचं आहे, त्याला काय सांगायचं आहे, त्याला काय महत्त्वाचं वाटत आहे, हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुमचे विषय बोलण्याची पद्धत बदलून जाईल. जसं एक उदाहरण देतो. एका ट्रेनमध्ये एक मुलगा खूप खोड्या करत होता आणि त्याचे वडील बसून होते बाजूला. तो एकाची बॅग उचलत आहे, दुसऱ्याचं हे करत आहे, कोणाचं जाऊन एक ओढत आहे. आणि ते सगळं करत असताना वडील त्याच्याकडे मुद्दाम लक्ष देत नाही. ते त्यांना विचार करत आहे आणि ते स्वतः शांत बसून. आजूबाजूचे लोक चिडतात, तुम्ही वडील आहे त्याला सांगा थोडं समजून. तरी त्यांच्याकडे ते लक्ष देत नाही आणि त्या मुलांना खेळू देतात. आणि मग लोक जेव्हा खूप जास्त चिडतात तेव्हा त्याचे वडील सांगतात की 1-2 तासापूर्वी त्यांच्या आईचं अंत्यसंस्कार करून मी इथं आलेलो. ठीक आहे. आणि आत्ता जर मी त्या मुलांना काही ओरडील तर ते त्यांची पहिली मागणी त्यांची आई असेल आणि मी त्यांना ते देऊ शकत नाही. ठीक आहे.
आता तिथं बसलेल्या व्यक्तीच्या मनात काय भावना आली असेल त्या मुलांच्या बाबतीत, जे पुढे करत आहेत, जे धिंगाणे करत आहेत, तर ते सडनली हा विचार करतील की या मुलांना जर याच्यातून आपण बाहेर काढलं तर हे रडायला लागतील, यांच्या आईबद्दल मागणी करतील आणि त्यांची आई तर नाही आहे. मग हा माणूस त्यांना शांत कसं करेल? म्हणून हा माणूस घरी जाईपर्यंत त्यांच्या त्या ऑरामध्ये, त्या अडकलेल्या गोष्टीमध्ये त्यांना इन्व्हॉल्व होतील. ते जे करत आहे ते करू देतील. आणि जेव्हा टाईम जाईल निघून, तेव्हा त्यांना जेव्हा आपोआप कळेल, तेव्हा त्यांना ही गोष्ट हळूहळू सांगेल. म्हणजे त्या ट्रॉमामधून बाहेर काढण्याची त्याची ती पद्धत होती, की जेव्हा लोकांना कळाले तेव्हा त्यांच्याबद्दलचं रिॲक्शन डिफरंट होतं. म्हणजे ही गोष्ट घटनेवर नसते, तुमच्या मेंटॅलिटीवर, मानसिक अवस्था कशी आहे याच्यानुसार तुम्ही रिॲक्ट करता. मला डिस्टर्ब होत आहे म्हणून मी लगेच रिॲक्ट करणं, हा जो प्रकार आहे तो त्या व्यक्तीच्या सिच्युएशनला हँडल न करणार. आपण जाऊन त्याच्या सिच्युएशनला स्ट्रक करत आहे आणि त्याच्यात त्याचा अपमान होत आहे किंवा त्याच्यात त्याला त्रास होत आहे हे आपण जाणवलं नाही. तर ती घटना घडून गेल्यानंतर आपण मग त्याच्यातून निस्तारण्यासाठी जे प्रयत्न करत आहे ते पण चांगले आहेत. तर आपल्याला जेव्हा माहीत झालं, पण एखादी घटना घडण्याच्या अगोदरच ती आपण अवॉइड करू शकतो. तर ती अशा पद्धतीने आपल्या मनावर थोडा संयम ठेवून आपण त्या व्यक्तीचा आशय काय, त्याला नेमकं काय करायचं आहे हे विचार करून तो जो प्रश्न सोडवला, तर मला वाटते की ग्रंथकाराला तेच अपेक्षित आहे की त्याला दिवसभर किंवा त्याच्या रुटीनमध्ये त्याचा फायदा होतो आणि प्रश्न वाढत नाही. 99% मोठे मोठे आघात किंवा प्रश्न या एका कन्सेप्ट खाली तयार होतात. ठीक आहे, मुलीनी तिच्या मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून एका माणसाला मारलं की नाही, ठीक नाही. वडिलांनी जर तिचं ऐकलं असते, तिचा आशय समजून घेतला असता, तिला त्याच मुलासोबत लग्न करायचं आहे, ती इतकं मोठं पाऊल उचलू शकत होती का? किंवा त्या व्यक्तीसोबत एकत्र येऊन नंतर त्या व्यक्तीला मारण्यापर्यंत जाण्याची तिची हिंमत, तिची क्रूरता किंवा तिची जी इम्पॅक्ट आहे त्या घटनेचा, की माझ्या मनाविरुद्ध माझं लग्न लावून देणं, हे तिला झालेला आघात नाही का? तिच्यासोबत तर ऑलरेडी तिला आधीच मारून टाकलं असेल. बायचान्स आपण तिची बाजू धरून जर विचार केला, तिच्यासाठी मोठी गोष्ट होती. आणि त्या व्यक्तीला ती तिच्या त्या कंट्रोलिंग पॉवरमध्ये, त्या पुढच्या व्यक्तीला, तिचा जो प्रियकर आहे त्याला पण त्यात इन्व्हॉल्व करू शकण्याची ताकद तिच्यात होती. म्हणजे तिच्यात किती मोठा ट्रॉमा असेल तिच्यासाठी, जर ते इम्पॅक्ट इतका घातक असेल की ज्या व्यक्तीचं तिच्या लाईफमध्ये येत आहे त्यालाच ती मारून टाकत असेल, तर ती काय इंटेन्स लेवलपर्यंत दोघं एकमेकांसोबत इन्व्हॉल्व असतील जर एक विचार केला तर. मग असे दुसऱ्याचा आशय न लक्षात घेतलेले निर्णय जर एवढे घातक होत असतील तर ग्रंथकार त्याला किती मोठं वाटेल देत असतील. घडणाऱ्या सगळ्या घटना, मागे पुसदमध्ये खून झाला, ठीक आहे, त्या मुलाच्या बहिणीला 14 एप्रिलच्या कुठल्या तरी दिवशी फक्त डान्स का करत नाही म्हणून ओढलं, एवढंच एक निमित्त झालं डीजेच्या तिथे. ती घटना त्याच्या डोक्यात बसली, त्याचा परिणाम दुसरीकडे झाला आणि नंतर इम्पॅक्ट म्हणून तो खून झाला. ठीक आहे, मग अशा छोट्या छोट्या गोष्टी जे आहे ना ते मोठ्या होतात. आजकाल लोकांची जी मानसिक अवस्था आहे ती अचानक त्या गोष्टीला क्रिएट करण्याच्या मागे लागली आहे. इतक्या लेवलपर्यंत त्या गोष्टीचा परिणाम झाला. म्हणून दुसऱ्याचा आशय काय आहे, आपली मन विचलित न करता आपलं डोकं शांत ठेवून, कारण आपण तर अभ्यासू आहोत, आपण तर विवेकबुद्धी आहोत, आपण तर ग्रंथाचा अभ्यास करत आहे, आयुर्वेदाशी संबंधित आहे, तर मग आपल्याला आशय लक्षात घेता आला पाहिजे. त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावर रिएक्शन किंवा ऍक्शन घेतली पाहिजे. ठीक आहे, पुढे. इंद्रियांच्या अत्यंत स्वाधीनही होऊ नये व त्यांना अति क्लेशही देऊ नये. इथे इंद्रियाच्या बाबतीत जे वर्णन आलेलं आहे ते असं आहे की आता पहा, शरीर, मन आणि आत्मा याचा संयोग कसा आहे, तर आत्म्याच्या सर्व इच्छा मनाच्या माध्यमातून आणि शरीराच्या हँडओव्हर करून ते पूर्ण केलं जातं. की कोणाच्या माध्यमातून उपभोग घ्यायचा आहे, तर शरीराच्या 5 इंद्रियांच्या माध्यमातून मनाला आनंद द्यायचा आणि मनाला सांगणार कोण आहे, आत्मा सांगणार आहे.
तर यांचं जे इंटरप्रिटेशन आहे किंवा यांचं जे कम्युनिकेशन आहे हे कम्प्लीट होईल, फुलफिल होईल आणि ते आनंद आत्म्याला मिळेल. जेव्हा लोकांना म्हणताना माझा आत्मा सुखावला असे वाक्य कधी बोलल्या जातात? एखादी घटना त्याच्या मनोनुकूल होते आणि ती त्यांच्या पुढे आत्म्याला पण तेवढं सॅटिस्फाईड करते, तेव्हा जे आहे ना त्याचे शब्द निघतात. तर इंद्रियाच्या बाबतीत काय होतं की इंद्रिय हे जे आहे ना सर्वार्थाने सुख उपभोगण्यासाठी आहे. गंधप्रिय, नासाप्रिय, चव चांगली असणं, डोळ्याला जे सुखावते ते पाहणं, शरीराला जे स्पर्श पाहिजे ते स्पर्श मिळवणं, हे त्याचे इंद्रिय सुख आहेत सगळं. तर त्या सुखाचा अनुभव घेणं याच्यासाठीच मानव जन्म आहे. शरीराची जी पहिली इच्छा आहे किंवा सुख उपभोगणं हा पहिला एक कन्सेप्ट आहे, ठीक आहे, की त्याच्यासाठीच शरीर जे आहे ते आहे. तर ते उपभोगत असताना शरीराची हानी होणार नाही आणि मनोदोष तयार होणार नाही इथपर्यंत त्याला तुम्ही मोकळीक द्या. पण ज्यावेळेस असं वाटायला लागेल की हे शरीर विकृतीकडे चाललेलं आहे, मनोविकृतीकडे चाललेलं आहे, त्यावेळेस त्याचा अवरोध करा. म्हणून शरीराला अति लेट गो करायचं नाही किंवा अति त्याच्या मागे धावायचं नाही. इंद्रियाजवळ पुढे वाचा. ज्यात धर्म अर्थ कामांपैकी कोणताच इतराविरोधी पुरुषार्थ नाही असा उद्योग करू नये व सर्व प्रकारच्या धर्मचरणात मध्यम मार्गाचेच अनुवर्तन करावे. कळलं काय? हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की धर्म अर्थ काम मोक्ष याच्यासाठी याच्या जवळ नेणारं जर कुठलेही कर्म असेल तर ते करू नये असं सांगितलेलं आहे. मग असे कुठले कर्म आहेत की जे धर्म अर्थ काम मोक्षाच्या जवळ नेत नाही? असतील ना असे कर्म? जसं आता आपण एखाद्या ठिकाणी शांत बसून आहे, फक्त नख कोरत बसलेलो आहोत, ते धर्म अर्थ काम मोक्षाच्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाणार आहे? नाही. म्हणजे जे लोक म्हणतात ना असंच आळसानी पडू नये, आळस जे आहे किंवा एक कुठलंही काम न करता निवांत राहत आहे, तर ते धर्म अर्थ काम मोक्षाला कुठं सपोर्ट करत नाही आहे. दारूच पित आहे, सिगरेटच घेत आहे, तंबाखूच खात आहे, तर धर्म अर्थ काम मोक्षाला हे सपोर्टिव्ह नाही आहे. बसून आहे, मित्रांसोबत चहाडी करत आहे, उगाच कॉर्नरवर उभं राहून फक्त मुलींना येत त्यांना पाहत आहे, त्यांना छेडछाड करत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जे आहे धर्म अर्थ काम मोक्षाला कुठेही सपोर्टिव्ह नाही आहे. याचा एक्झॅक्टली विरोधी की हे सगळं करत असताना त्यातून फक्त आउटपुट काय असलं पाहिजे की धर्म अर्थ काम मोक्ष याला सपोर्टिव्ह गोष्टी तुम्ही करा, जेणेकरून सृष्टीचक्राला त्याची मदत होईल. धर्म काय सांगितलेलं आहे तर धर्माच्या बाबतीत अल्टिमेट सांगितलेलं आहे की जे कर्म या सृष्टीचक्राच्या चलनात मदत करेल, सहयोगी भूमिका निवडेल आणि त्याच्यासोबत एकत्र होऊन ही सृष्टी कशी यथायोग्य बॅलन्स राहील ते कर्म म्हणजे धर्म. ना की तुम्ही एखादी इंडस्ट्री लावली आणि कार्बन इमिशन करत आहे, गाडी चालवत आहे, खूप कार्बन दूर चाललेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी सहयोगी नाही आहेत निसर्गाच्या, म्हणून निसर्ग आपल्याला बाजूला टाकत आहे. म्हणून धर्म अर्थ काम मोक्षाच्या आधारावर तुम्ही एखादी गोष्ट करायला पाहिजे. पण त्याच्यासोबत ग्रंथकार एक पुन्हा सांगतात बाजूला की मध्यम मार्ग वापरला पाहिजे. आता हे मध्यम मार्ग म्हणजे काय? काळानुरूप, व्यवस्थेनुसार, राजाचा आश्रय असल्यानुसार, तुम्ही आहे त्या काळानुसार जर जी वस्तू योग्य किंवा अयोग्य अशा दोन्ही बाबतीत असेल, धर्म अर्थ काम मोक्षाला जी धरून पण नाही आहे, पण तिच्या बाबतीत तुम्ही मध्यम मार्गाने त्याचा विचार करा. म्हणजे ठीक आहे, आताच्या काळानुसार इंडस्ट्रियलायझेशनची गरज आहे, पण ती धर्म अर्थ काम मोक्ष याच्याशी साजेशी नाही आहे, या सृष्टीचक्राला ती बाध्य देते, तर त्यात तुम्हाला मध्यम मार्गाने विचार करावा लागेल.